हॅलो पुणेकर्स, आज आपण आलो आहोत भुगाव येथील नाद ब्रह्म इडली. यांचं वैशिष्ट्य असं आहे की पुण्यातील सगळ्यात सॉफ्ट इडली हे सर्व करतात आपल्याला. यांची नवीन आउटलेट आपल्या इथं चालू झालं आहे भुगाव येथील रोडला. तर विजिट करा आणि टेस्ट करा. नमस्कार सर, काय नाव आपलं? अजय गुरु. ओके. कशी आहे टेस्ट? काय एकदम मस्त आहे. हे खायला एकदम म्हणजे असं मऊ मऊ लागतं, खुसखुशीत म्हणजे असं खायला एकदम टेस्टी वाटतं. ओके. पहिल्यांदा आलात सर नादब्रह्म इडलीला? आत्ता ह्या ब्रँचच्या तर पहिल्यांदा आलेलो आहे मी. ओके. कारण की आता ही ब्रँच माझ्या घराजवळच पडते जास्त करून. राईट. आणि पहिले आता आपल्याकडं इथं ब्रँच होते ना, एक वडडे पाट्याव आहे, ओके. एक कोथरूड डेपोला आहे. जास्त करून शक्यता मी खाली गेलो तर तिथंच नाश्ता करून जातो, नाही तर वर गेलो तर तिथं. ओके. आता घरापाशी ब्रँच झाल्यावरती म्हणजे एक म्हणजे टेन्शनच कमी झालेलं आहे की आपलं सकाळी उठलं फ्रेश झालं की इथे नाश्ता करायचा आणि कामावर निघायचं. ओके. बाकी सर काय म्हणाल, एक्सपिरियन्स ऑल ओव्हर कसा वाटले? म्हणजे सांबारची टेस्ट वगैरे कशी आहे? एकदम बेस्ट. सांबार आणि खोबरीची चटणी एकदम टेस्ट एकदम. थँक्यू. मॅम, तुम्हाला इडली कशी वाटली इथली? टेस्ट वगैरे कशी आहे आणि काय एक्सपिरियन्स आला तुम्हाला? टेस्ट खरंच खूप छान आहे आणि मला नादब्रह्मची इडली नेहमीच आवडते. सो मी याच्या आधी खूप लांब जायचे, तर हे चांगलं आहे की ते भुगूमध्ये हे झालेलं आहे. सो आता कधी पण मला इथे येता येईल आणि मला इथली टेस्ट खूप जास्त आवडते आणि आजही टेस्ट खूप छान आहे. हॅलो मॅम, काय नाव आहे आपलं? शीतल. शीतल. ओके. कसा आहे एक्सपिरियन्स तुमचा नादब्रह्म इडलीसाठी? एक्सपिरियन्स खूप छान आहे ॲक्च्युली. आणि आता जस्ट तेच बोलत होतो की टेस्ट वाईज आणि कॉस्ट वाईज तर त्यांनी प्रमोटिंग वगैरे एकदम खूप छान केलेले आहे. आणि टेस्ट वाईज म्हणाल तर इट्स टू गुड. म्हणजे आपण सांबारचं जे म्हणतो, सांबार एकदम खूप जणांना, बऱ्याच जणांना थोडंसं ॲसिडिक वाटतं किंवा थोडंसं जास्त इन्फ्लुएंट होतं. तसं काही नाही, एकदम खूप भारी टेस्ट आहे. इडली म्हणाल तर एकदम सॉफ्ट, स्पंजी आणि खूप टेस्टी आहे. आणि दोघांचाही एक्सपिरियन्स खूप खूप छान आहे. रिली लव्ह इट. थँक्यू. काय नाव आहे सर आपलं? ओके. कशी आहे आपल्याला नादब्रह्म इडलीची टेस्ट वगैरे काय वाटते, कशी आहे? नादब्रह्म इडली आम्हाला फारच आवडते. आम्ही दोघंही फॅन आहोत त्या गोष्टीचे. आम्ही अगोदर भरपूर इतर म्हणजे काम आउटलेट्सला आम्ही व्हिजिट केलं. ओके. मला वाटतं ही पहिल्यांदा थोडे दिवस झालं ही उघडी झाली. Right. आमचं घर इथं जवळच आहे, त्यामुळे आम्हाला इथं ॲक्सेसेबल असल्यामुळे आम्ही आता इडलीला इथं आउटलेटला व्हिजिट करतो. ओके. टेस्ट वगैरे काय सांगताल? सांबारची वगैरे टेस्ट कशी आहे? फारच आवडतं. स्पेशली माझ्या बायकोला खूप आवडते सांबार. ओके, ठीक आहे. थँक्यू सर. या परत नादब्रह्म इडलीला. नक्कीच. ये कौन सा डिश है भाई? ये सर नाग ब्रह्म इडली की डिश है। ओके. और इसमें क्या क्या आता है? सर, क्या? बटन है, और सांभर है, चटनी है, मसाला है। ओके, ठीक है. ये कौन सा ये है भाई? सर ठट्टे है। ओके. और कैसे बनाया जाता है इसको, और क्या आपका ये है इसको, मतलब सर्व करने का तरीका कैसा है इसका? कौन सा ये ठट्टे का? हाँ. सर पहले वो डालने का उसमें। सब बता. सर पहले ठट्टे डाल, फिर मसाला डालते हैं, ओके, फिर डालते हैं, फिर सांभर चटनी। ठीक, चलेगा. और इसके ऊपर जो ये लाल लाल मसाला दिख रहा है वो कौन सा है? वो सर स्पाइसी है। ओके, ठीक है. फोन वाजतोय का?